नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मंगेश नॉलेज कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये. नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण योजना आणली आहे. ती योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. या व्हिडिओमध्ये आपण ही योजना काय आहे, कोणते कुटुंब याचा लाभ घेऊ शकतात, कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे, कधीपासून योजना लागू होईल ही माहिती घेणार आहोत. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर चालू करूयात आजच्या या व्हिडिओला. जर तुम्ही बघितलं तर गॅस सिलेंडरचे भाव वाढतच आहेत. यामुळे असे खूप सारे कुटुंब आहेत ज्यांना गॅस सिलेंडर घेणे परवडत नाही. त्यामुळे आजही त्यांना इंधन म्हणून लाकडाचा वापर करावा लागतो. याचा जास्त त्रास हा महिलांना होतो. त्यामुळेच शासनाने म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही आणलेली आहे. योजनेमुळे काय फायदा मिळणार आहे? तर या योजनेमध्ये प्रत्येक कुटुंबाला वर्षातून 3 सिलेंडर मोफत मिळणार आहेत. हो, वर्षातून 3 सिलेंडर मोफत मिळणार आहेत. आता यासाठी पात्रता काय आहे? तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल अशा कुटुंबांना याचा फायदा मिळणार आहे. पण पांढरे रेशन कार्ड असेल तर यासाठी चालणार नाही. लक्षात घ्या. फक्त पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तरच चालणार आहे. पांढरे रेशन कार्ड चालणार नाही. आता समजा तुमच्या कुटुंबात जर एकापेक्षा जास्त गॅस कनेक्शन असतील तर मग काय प्रत्येक गॅस कनेक्शनसाठी तुम्हाला 3 सिलेंडर वर्षातून मोफत मिळणार आहेत का? तर नाही. तुमच्या कुटुंबातील फक्त एकाच गॅस कनेक्शनवर तुम्हाला 3 सिलेंडर वर्षातून मोफत मिळणार आहे. आता कुटुंब इथे कसे पकडले जाईल? तर कुटुंब हे रेशन कार्ड नुसार पकडले जाणार आहे. म्हणजे समजा तुमच्या रेशन कार्ड मध्ये 5 लोकांचे नाव आहे, तर 5 लोकांचे एक कुटुंब पकडले जाईल आणि त्या कुटुंबासाठी एकच गॅस कनेक्शन कन्सिडर म्हणजे पकडलं जाणार आहे. जर त्या कुटुंबामध्ये त्या 5 लोकांकडे जर 2 गॅस कनेक्शन असतील तर ते चालणार नाही. फक्त एकाच गॅस कनेक्शनवर तुम्हाला वर्षातून 3 सिलेंडर हे मोफत मिळणार आहेत. आता हे मोफत मिळणार आहे म्हणजे काय होणार आहे? तर तुम्हाला सिलेंडर घेताना त्याचे पैसे द्यायचे आहेत. म्हणजे जे तिन्ही सिलेंडर आहेत त्याचे तुम्हाला पैसे घेताना त्याचे पैसे द्यायचे आहेत. आणि जर तुमचे कुटुंब या योजनेसाठी पात्र असेल तर मग नंतर या तिन्ही सिलेंडरचे पैसे सबसिडी म्हणून तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. म्हणजेच तुम्हाला सुरुवातीला या तिन्ही सिलेंडरचे पैसे द्यायचे आहेत. आता हे सगळे प्राथमिक निकष आहेत. याचा जी-आर अजून आलेला नाही. आता याचा जी-आर जेव्हा येईल तेव्हा याचा डिटेल व्हिडिओ आपण परत करणार आहोत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा.